हॅलो. नक्कीच पुढील मॅचची पंचाची भूमिका पार पाडतील शिवाजी भेरे आणि पंकज. नक्कीच पाहिलं गेलं तरी मॅचेस तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट पाहतो आपण 10 किकच्या माध्यमातून. आणि दोन मॅच पाहतो आपण आदिवली विपक्ष पिंपलपाडा संघामध्ये. पुढील धावतं समालोचन आपण ऐकूया रेहान बाय शेख यांच्या माध्यमातून. एक उगवता सितारा आहे आणि पाहिलं गेलं तर इंस्टाग्रामवर त्यांच्या रील्स खूप छान आहेत. आणि आणि आता मात्र तो अँकरिंगच्या भूमिकेत त्याला पाहावं आपण. धन्यवाद फैसल शेख. पिंपलपाडा संघाची क्षेत्ररक्षण आहे आणि फलंदाजी आदिवली संघाची आहे. आता मात्र आदिवली संघाचे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत. आता मात्र रंगणारा सामना आदिवली वर्सेस पिंपलपाडा. Hello, hello, hello. Mic check. स्ट्राईकला येतो उमेश. नॉन स्ट्राईकला येतो हर्षल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज दीपक. बघूया पहिला चेंडू. आता मात्र भरकटलेला चेंडू, व्हाईट चेंडू. स्वेर अवंत धावेत भर. पहिला चेंडू व्हाईट चेंडू. बघूया दुसरा चेंडू. आता मात्र डॉट चेंडू. खूपच चांगला असा चेंडू दीपक याचा. उमेश याला काही समजला नाही. आता मात्र टोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षण हजर आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आता मात्र 3 धावा. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 वर येऊन ठेपलेली आहे. आता मात्र टोलवलेला चेंडू खूप लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण हजर आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि या दोन संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होती ती 5. बघूया दीपक. आता मात्र टोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षण हजर आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या. दोन दोनच्या सरासरीने संघाची धावसंख्या 7. सुलतान शेख याचं आगमन झालेलं आहे. स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचे. सुलतान शेख तुम्ही.
आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने टोललेला चेंडू आणि छत्रपतीचा छावा मिळायला गेला त्या 4 धावा. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या भुरकून वाढते. संघाची धावसंख्या होती ती 11. खूपच सुरेख अशी कामगिरी मैदानाच्या आत. डीजे उमेश याच्याकडनं षटकातील शेवटचा चेंडू दीपक याचा उमेश याला बघूया. आता मात्र चांगला असा टोललेला चेंडू सीधा क्षेत्ररक्षण हजर तिथे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता मात्र तिसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु 2च धावेवर समाधान मानतोय तो उमेश. अशा रीतीने षटकाची समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 13. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली ती उमेश याच्याकडनं. आता मात्र टाकलेला चेंडू वन बाउन्स. सत्यम गोलंदाजी मार्फत गोलंदाज सत्यम सज्ज. तसेच सत्यम याचा दुसरा चेंडू मारा करील तो हर्षल. आता मात्र किप्परकडनं चुकी आणि अशा रीतीने 1 धावेत समाधान मानतोय तो हर्षल. खूपच गचलाशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आपल्याला एसटी रक्षकाकडनं. ही सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाजाकडनं. पुढील चेंडू सत्यम याचा हर्षलसाठी. आता मात्र टोललेला चेंडू. खूपच चांगले असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तरी सुद्धा 2 धावा धावून काढलेल्या आहेत त्या उमेश यानं. खूपच चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते ती उमेश याच्याकडनं. आता मात्र पुढील चेंडू बघूया काय करतो. आणि वाईट चेंडू. विकेट. उमेश बाद
अशा रीतीने उमेश आऊट. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला सत्यम याच्याकडनं. पुढील चेंडू सत्यम याचा मारा करील तो. रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात एक धाव. या एक धावेने संघाची धावसंख्या 19. सॉरी 20 धावा. 5 चेंडू 20 धावा. षटकातील शेवटचा चेंडू मार्ग करील तो सुभाष. आता मात्र चांगला असा टोललेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण हजर आणि सुरेख असे झेल पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षकाकडनं. खूपच चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अक्षय. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. ओव्हरीची समाप्ती. सॉरी एक चेंडू शिल्लक आहे अजूनही षटकातला. सॉरी. आता मात्र चांगला असा टोललेला चेंडू आणि सीधा वन बाउन्स चौकार. छत्रपतीचा छावा मिळाला गेला ते 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या भरकून वाढते. संघाची धावसंख्या होती ती संख्या होती ती 24. खूपच चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते ती मैदानाच्या आत. आता मात्र गोलंदाजी मार्फत गोलंदाज सुयोग तिसरा शतक प्रगतीपथावर. पंच चेंडू जमा करा.
अजून एक चेंडू आहे पंच तिथे. ओके. आता मात्र सुयोग तिसरा शतक. पहिला चेंडू. आता मात्र जोरात तोलाच्या नांदात बीट होतोय फलंदाज अक्षय. पुढील चेंडू. आता मात्र तोलेला चेंडू आणि चौकार. 4 धावा. खूपच चांगला असं टोलेला चेंडू 4 धावेसाठी. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होती ती 28. खूपच चांगला असा टोलेला चेंडू. क्षेत्ररक्षण हजर तिथे. अशा रीतीने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूपच गचाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आपल्याला मैदानाच्या आत. पिंपलपाडा संघाकडनं खूपच गचाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 30 धावा. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 30. पुढील चेंडू. आता मात्र टोललेला चेंडू मिडवनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धावाचा प्रयत्न. परंतु 2 धावेवर समाधान मानतोय तो अक्षय. पुढील चेंडू. आता मात्र टोललेला चेंडू मिडवनच्या दिशेने. आणि क्षेत्ररक्षण आजर झेल बाद. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते पिंपलपाडा संघाच्या खेळाडूकडनं. जी पाहायला मिळते ती सुयोग याच्याकडनं. या शतकातील शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. सुभाष याला बघूया सुभाष काय करतोय. आणि रिव्हर्स शॉट. इथे बॅट्समन काही रिव्हर्स शॉट मारायच्या नांदामध्ये बीट झालेला आहे. डबल रिव्हर्स शॉट मारायला गेला तो. आणि अशा रीतीने षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 32.
32 धावा. आता मात्र चौथा शतक हटवण्यासाठी येतोय तो मेघराज, सॉरी महेंद्र. फलंदाज मेघराज. बघूया. जाऊया मैदानामध्ये. षटक क्रमांक षटक क्रमांक 5 पाहतोय. प्रगतीपथावर गोलंदाज आलाय. सुयोग लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र दूरवर क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक बनून राहिला अपेक्षक. चेंडू मात्र फरार झालाय. लेग साईडच्या दिशेने हा आलाय दर्जेदार चौकार. मध्ये आपण पाहतोय शिवाजी बेरे तसेच पंकज फरडे खूप छान असे पंच लाभले त्या स्पर्धेमध्ये आम्हाला. कारण की एक अंकुश दिवाणी सरांना सुद्धा आपण पाहतोय. कारण की 3 दिवस सतत खूप छान अशी पंचाची भूमिका पार पाडली या मैदानावर. कारण की पंच नसले ते या मैदानावर मात्र शोभा नसते. तर शिवाजी भाऊ आपण पाहतोय आज पंचाच्या भूमिकेमध्ये याच मंडळाचे सदस्य आहेत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने काय फटका सजवलाय. हा सुद्धा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. आदिवली संघाची 55 धावा. एक खूप छान अशी फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. बघूया षटकातील पुढचा चेंडू. काहीसे फिंगर रोल गेले होते. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाले गोलंदाजाच्या गोलंदाजीवर. शैली पाहायला गेली तर अप्रतिम शैली आहे या गोलंदाजाची. नक्कीच अचूक टप्प्यावर चेंडू टाकतोय. एक सिंगल पाहायला मिळाली. 56 धावा आता मात्र प्रगतीपथावर. याच्या आतला चेंडू पाहिला तर ऑफ स्पिन पाहायला मिळाला होता. आता जर पुढचा चेंडू पाहायला गेला तर लेग स्पिन पाहायला मिळतोय. म्हणजे जो अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. नक्कीच अनुभवी गोलंदाज आहे या संघाचा. पुन्हा एकदा पंचांचा इशारा तो वाईट चेंडू खराब चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच नक्कीच हेमंत दादा यांचा पुढचाच युट्यूबला लाईव्ह गाणं जर तुम्ही पाहायला भेटाल तर त्या गाण्यामध्ये मी नक्कीच तुम्हाला दिसेल. पुन्हा एकदा एस्टनच्या खूपच बाहेर टाकला गेला चेंडू वाईट चेंडू आहे. नक्कीच खूप छान अशी गोलंदाजी करत होता. जास्तीच वळण घेतो हा गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आणि वारंवार 2 वाईट चेंडू पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये स्टार प्लेअर दोन्ही दीपक आणि विनोद आगमन झाला. याच मैदानावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आता मात्र काय फटका सजवलाय. तिथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय और दोर या मिळतील 4 धावा. हे चौकाराने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर आदिवली संघाची धावसंख्या 63 धावा. गतीमध्ये परिवर्तन केले मात्र बॅटीची लिडिंग एज लागले. तिथे पाहूया
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. नक्कीच 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 64 धावा आणि 65 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र पिंपलपाडा संघासमोर. आपण त्यांना युट्यूबवर पाहतोय. अंकुर भेरे यांचं सुद्धा आगमन झालंय. तसेच एक स्टायलिश प्लेअर म्हणजेच करोनामधून मुक्त झालेले मयूर भेरे यांचं सुद्धा आगमन झालंय. तसेच एक आनंदनगर मधले 2 व्यक्तिमत्व पाहतो आपण. सुलतान शेख आणि अशोक घोडविंदे आताच लग्नाच्या वंदनामधून बाहेर निघाले. तर अशोक घोडविंदे जवीय मैदानामध्ये जिंकण्यासाठी मात्र 5 षटकांमध्ये करायचे धावा. 65 धावांची गरज आहे. ओके 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. पिंपलवाडा संघाचे 2 फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच या मैदानावर आपण पाहतोय सोफेर मैदान आहे आणि या मैदानावर सर्व स्टॉल लागले गेलेत. तात्या वडापाव, फैजल गोलावला, तसेच लेग साईडच्या दिशेने अंडापावची सुद्धा सोय आहे. आणि आज मात्र चणा मानवाला सुद्धा आला आहे. पंच मॅच बॉल आला नाही. पंकज सर जुना चेंडू आला नाही आमच्याकडे. फेकायचे तो हातामध्ये नाही ठेवायचे. पहिल्याच चेंडूचा सामना करतो पिंपलवाडा संघाचा फलंदाज. खूप छान असा फटका सजवला गेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव पूर्ण करतो. दुसरी धावेची पूर्तता आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. नक्कीच 2 धावांनी मात्र स्वतःच अकाउंट ओपन केलंय आणि संघाचं मात्र श्रीगणेश केलंय. काय झेल टिपण्याचं धाडस केलं होतं पण तिथे मात्र चेंडू त्याच्या आवाकाच्या बाहेर होता. पण काय क्षेत्ररक्षण केलं मित्रांनो. नक्कीच या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी कुठेतरी 2 धावा रोखल्या गेल्या पण 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. नक्कीच या 2 धावाने पिंपलवाडा संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 4. स्कोररच्या भूमिकेत ज्या व्यक्तीचं नाव घेतलं आपण करणच्या सोबत समालोचन कक्षाच्या बाजूलाच कुठेतरी चर्चा चालू होती का आमची मॅच आहे उद्या नाही तर परवा काय करायचं आपण. आज ते स्कोररच्या भूमिकेत कार्तिक बांगरला पाहतोय आपण.
जब या मैदानामध्ये पुढचा चेंडू आता मात्र काही फटका सजवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या दिशेने हा आळा आहे 4 धावांसाठी चौकार आणि तिथे मात्र प्रेक्षक वर्ग पाहतोय आपण हेमंतजी खापरे आणि योगेशजी बांगर चेंडू द्यायचे कारण की गुणी खेळाडू आहेत या संघाचे करतो पिंपलवाडा संघ या स्पर्धेमध्ये ऑल आउट झालेला हा संघ पण आता मात्र मागील जे काही घडलं ते मात्र मनापासून सोडून टाकलंय आणि आता मात्र कुठेतरी खूप छान अशी फलंदाजी करतोय पुन्हा एकदा त्याच दिशेने महाराजच्या नादामध्ये आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय तत्पुरतं जाऊया दोन व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये लाभले गेलेत काही रे गावाचे निखिल आणि त्याचाच मित्र आपण स्टेजवर असं नसतं व्हायचंय नक्कीच जर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय हा गोलंदाज एक मोठा फटका आला त्याच्यानंतर कमबॅक केलाय पुन्हा एकदा हलकासा कट केलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे क्षेत्ररक्षक चेंडू कॅरी करतोय तत्पुरता एक धाव घेतली गेली एका धावाने पाहायला गेले तर संघाची धावसंख्या पिंपलवाडा संघाची 9 धावा 9 धावा तर आपण प्रगतीपथावर पाहतोय पाहूया षटकातील पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल या षटकातील शेवटचा चेंडू आहे नक्कीच खूप छान अशी गोलंदाजी आतापर्यंत केली धावा आल्यात 9 धावा पिटूचं पहिलं षटक आहे रिवर्स मारण्याचं धाडस तर केलंय खूप छान असा फटका सजवलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाही आणि एक मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेले तर 10 धावा आल्या हॅलो नक्कीच पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय आदिवली संघाचा हर्षल आणि मात्र हर्षल अप्रतिमाची गोलंदाजी करतोय कुठेतरी तुटून फटकेबाजी करावी लागेल या पिंपळपाडा संघाला कारण की धावसंख्या भरपूर केल्यात आदिवली संघाने आता मात्र तेच ऐकलंय आणि स्टेट ड्राईव्ह फटका तर सजवलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे मित्रांनो एकच धाव घेतली गेली नक्कीच एकेरी दुहेरी धावा करून आपला संघाची धावसंख्या जास्तीत जास्त उभारण्याचा प्रयत्न करतोय दोन फलंदाज पण एकेरी दुहेरी धावा घेऊन नक्कीच संघ आपला विजय होऊ शकत नाही कारण की पॉवर प्लेच्या षटक या दोन षटकामध्ये जास्ती धावा उभारावा लागतील पुन्हा एकदा उंचावून महाराजच्या नादामध्ये खालवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला काहीसा समजला नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मित्रांनो संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करणे हे म्हणजे मैदानामध्ये पाहायला मिळते कारण की दोन्ही संघ संघर्ष करून एक एक मॅच हारलेत आता कुठेतरी संघर्ष करून विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात आता मात्र तेच तर चेंडू टाकला होता फलंदाजाला काहीसा समजला नाही पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी या गोलंदाजाचं कारण की त्यांना माहित आहे का पिंपळपाडा संघ तेवढा ताकदीचा आहे आम्ही एक पराभूत झालोय आम्हाला सुद्धा विजय मिळवायचा आहे या मैदानावर आणि मागील मॅच सुद्धा पाहिली तर एक मॅच कुलवंत नगर संघ पराभूत झाला होता आणि मात्र दुसरी मॅच मध्ये विजय मिळवला आणि नक्कीच उद्या त्यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहाल कारण की जो संघ 2 मॅचेस हारतो या संघामधून मात्र घरचा रस्ता पकडतोय आणि जो संघ एक मॅच जिंकला तर त्याला एक चान्स दिली जाते नक्कीच आणि 2 मॅच जिंकला तर नक्कीच 16 मध्ये जातोय पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय तोपर्यंत चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर योगेशच्या हातामध्ये जातोय आणि या मिळतील 4 धावा
कट आउट झालाय तो मात्र फलंदाज. पहिल्या गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं आणि 2 षटकाची सांगता झाली. 2 षटकामध्ये धावा पाहायला गेलं तर 15 धावा. नक्कीच तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय आदिवली संघाचा. जब या तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो आदिवली संघाचा सुभाष. सुभाष पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडू मात्र खूप छान असा चेंडू टाकला गेला होता. नो चेंडू आहे. नक्कीच पंचांनी नो चेंडू दंडित केलाय. नक्कीच तटस्थ पंच म्हणून का आम्हाला एक ओळखलं जाते शिवाजी बेरे, कारण की बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण 6 खेळाडू पाहता म्हणून पंचांनी मला तरी वाटतं 9 दिलाय की काय, कारण की आतमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर फक्त 5 खेळाडू पाहिजेत, इथे 6 खेळाडू आहेत. म्हणून तर शिवाजी बेरे आणि पंकज याला एक तटस्थ पंच म्हणून ओळखला गेलाय. या स्पर्धेमध्ये नेमला गेला आणि पंचांची भूमिका पाहायला गेले तर खूप छान असे पार पडतात. नक्कीच कडक नेम कडक शिस्त ही मैदानाची स्पर्धा पाहतो आपण. या मैदानावर रामदेवलाल क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक आणि साई एकविरा चषक मध्ये काय पंच लाभलेत शिवाजी बेरे आणि पंकज फरडे. फ्रीड आहे नक्कीच पुढच्या चेंडूवर. फ्रीडचा फायदा घेतला. लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला आणि हा आलाय 4 धावांसाठी चौकार. आपण या मैदानाची चौफेर बाजू पाहता. लेग साईडच्या दिशेने एक कक्षा बनवले, तिथे आता मात्र रिव्हर्सचा फटका पॉवरफुल परफेक्ट मिडल ऑफ शॉट 6 धावांसाठी आलाय ऋषीच्या बॅटमधून षटकार. जाऊया लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय, खूप छान असा फटका आणि हा पाहायला गेला तर पुन्हा एकदा एक दर्जेदार चौकार पाहायला भेटतो आणि आजचे अन्नदाता आपण पाहतो सुकेश निश्चिते. पासष्ट धाव तुळशीची फटकेबाजी पाहायला भेटते या ऋषीच्या बॅटीतून. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका तर सजवलाय. एकच धाव घेतली गेली. नक्कीच दुसरी धाव घेतो की काय, पण एकच धाव समाधान मानले जात आहे, कारण की अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल जर आम्हाला या स्पर्धेमध्ये जर आपलं वर्चस्व राखायचे असेल तर. नक्कीच खूप छान अशी फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. चौफेर फटकेबाजी रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला तर खूप छान असा फटका सजवला. आता मात्र लेग साईडच्या दिशेने एक फटका पाहिला तर खूप छान असा फटका सजवला, पण या चेंडूवर मात्र एकच धाव घेतली गेली.
जबिया षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र स्टेट ड्राईव्ह फटका तर खूप छान आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही आणि मात्र पिंपलपाडाला मिळतो हा दुसरा हादरा. नक्कीच एक नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण पिंपलवाडा संघाचा महेंद्र. सुलतर संघाचा कर्णधार देवेश देवा आपण याचे डॉच उडवण्यासाठी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला मात्र तिथे यशस्वीरित्या झेल टिपतोय आणि नक्की बॅक टू बॅक दुसरा गडी बाद करतोय. दोन षटकाच्या अखेरीस नाणेफेकीचा कौल जिंकला तो मात्र बेडीसगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले मात्र सुळतर संघाला. खूप छान असा फटका सजवला. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाला. आता मात्र लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप छान अशी गोलंदाजी करतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो हा गोलंदाज. कारण की गोलंदाजी करण्यासाठी चौथं षटक टाकण्यासाठी आला की ज्याने दुसरं षटक टाकलं हर्षल. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर धाव करायचे तर 9 चेंडू 28 धावांची गरज आहे. खूप छान असा फटका सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि क्षेत्ररक्षक कुठली चकी करणार आदिवली संघ खूप छान असा झेल टिपला गेला आणि मात्र पिंपलपाडा संघाला बसला हा धक्का क्रमांक 4. जाऊया मैदानामध्ये नवीन फलंदाज पाहतो आपण रणजित. पुन्हा एकदा फटका फसलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे पण मात्र लोमस लँड मध्ये चेंडू पडला. कॅरी गेला तत्पुरता दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आता मात्र रनआउटच्या स्वरूपात गाडी बाद होतो आहे.
जाऊया मैदानामध्ये. चौथं षटक आपण पाहतोय, भरपूर धावांची गरज आहे. फटका तर खूप छान सजवलाय. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि खूप छान असा झेल टिपला जातोय. नक्कीच धक्का क्रमांक 6वा वर्ष तो मात्र पिंपळपाडा संघाला. डीजे संघाकडून आता मात्र 7 चेंडू मध्ये करायचे दाबा. सहा चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. खूप छान असा फटका सजवलाय. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिटचं अटेंड केलं होतं पण मात्र एकच धाव घेतली गेली. चार चेंडू मध्ये जर 4 षटकार मारले तर नक्कीच संघ विजय होऊ शकतो. आणि मात्र पहिला फटका तर आलाय पण हा षटकार नसून चौकार आहे.
इस्टनच्या बाहेर टाकला चेंडू, खराब चेंडू, वाईट चेंडू पाहायला मिळाला नक्कीच. खराब चेंडू पाहायला भेटतोय. स्लोवर चेंडू टाकला होता फलंदाजाला, काही समजलं नाही. वाईट चेंडू पाहायला मिळाला. एक चेंडू 17 धावांची गरज आहे. आणि मला तरी वाटतं हा आदिवली संघ विजय मिळवलाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. आणि याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय मेघराज, ज्याने 9 चेंडू मध्ये 22 धावा केल्या. असा हा खेळाडू आदिवली